मी सदानंद मोरे आणि आपण सगळ्यांचं महाराष्ट्र मंथनमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण 19व्या शतकामध्ये ज्या वेळेला इथली माणसं आपली आयडेंटिटी शोधायला लागले, म्हणजे एक महाराष्ट्राचा माणूस म्हणून आणि एक भारतीय माणूस म्हणून दोन्ही प्रकारची आयडेंटिटी आपल्याला शोधावी लागत होती, कारण तो पारतंत्र्याचा काळ होता. तर ही झाली एक प्रादेशिक आयडेंटिटी म्हणूयात आपण, म्हणजे आपण कुठल्या भूप्रदेशामध्ये राहतो, आयडेंटिटीचा एक प्रकार. पण आयडेंटिटी अनेक प्रकारची असू शकते. म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की एक जातीय आयडेंटिटी असते, एक वर्गीय आयडेंटिटी असते. आता तो 19व्या शतकामधला भारतातला समाज जो आहे ना, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा समाज आपोआप येतो. वर्ग ज्याला म्हणतो आपण, आज वर्गनिर्मिती झालेली नव्हती पुरेशी, ती होत होती. इंग्रजांच्या आगमनामुळं त्यांनी ज्या नव्या प्रकारचे उद्योगधंदे, नव्या प्रकारची एक व्यवस्था, आर्थिक व्यवस्था आणली होती, त्यामुळं आपला एक तो स्थित्यंतराचा काळ आहे की जाती समाजातून वर्ग समाजाकडे आपण जाण्याचा काळ आहे. आणि अजूनही ते स्थित्यंतर झालेलं आहे पूर्ण असं आपल्याला असं म्हणता येत नाही, लक्षात घ्या, तो वेगळा मुद्दा असेल. तर या काळामध्ये जातीय आयडेंटिटी आहे, वर्गीय आयडेंटिटी पुरेशी नाही, ती फॉर्म होते, हे आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि जातीमध्ये सुद्धा आपल्याला उपजातींची आयडेंटिटी दिसते, हेही पाहिलं पाहिजे. धार्मिक आयडेंटिटी आहे, का असणार नाही, असणार. म्हणजे ब्रिटिश एक आहेत राज्यकर्ते की ज्यांचा ख्रिश्चन धर्म आहे. आणखीन एक हक्कदार आहेत, समान हक्क आम्हाला पाहिजेत म्हणणारे ब्रिटिशांकडे जाऊन, ते म्हणजे मुसलमान धर्मीय लोक आहेत आणि हिंदू धर्मीय लोक आहेत. म्हणजे ती धार्मिक आयडेंटिटी सुद्धा महत्वाची आहे या काळामध्ये. तर हा सगळा आयडेंटिटींचा एक संघर्ष आहे. म्हणजे मी महाराष्ट्राचं मंथन असं का म्हणालो या सगळ्याला, माझ्या या सगळ्या चॅनलला, हे सतत घडतंय, म्हणजे वैचारिक स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, आणि त्याचा आपल्याला नीट अभ्यास करायचा आणि त्याचा आपल्याला नीट आकलन करून घ्यायचं आहे. हा मुद्दा मला आपल्याला परत एकदा पुनरावृत्त करून सांगावा असं वाटतो. असो, तर मग त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसलं की एक आमची आर्य नावाची एक आयडेंटिटी आहे, मग आमची अनार्य नावाची एक आयडेंटिटी आहे, किंवा आर्य नाहीत अशा प्रकारची, शूद्राती शूद्र अशी एक आयडेंटिटी आहे. पुढे या आयडेंटिटीची नामकरणं वेगळी होत गेली. राजाराम शास्त्री भागवतांनी ब्राह्मणेतर शब्द वापरला पहिल्यांदा. विठ्ठलरामजी शिंदेंनी बहुजन समाज शब्द वापरला. म्हणजे विठ्ठलरामजींच्या अगोदर हा शब्द लोकमान्य टिळकांनी वापरलेला आहे, पण विठ्ठलरामजींनी इतकं त्याला महत्व दिलं की त्यांनी बहुजन पार्टी काढली. म्हणजे आपल्याला असं वाटतं की बहुजन समाज पार्टी म्हणजे मायावती आणि काशीराम यांनी केली ना, तसं नाहीये. ही बहुजन पार्टी पहिल्यांदा ही विठ्ठलरामजी शिंदेंनी काढलेली आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर असा हा सगळ्या परस्पर ओळखींचा संघर्ष त्या काळामध्ये होत होता. मग आता समजा तुम्ही ब्राह्मणेतर आहात, मग तुम्ही मराठा आहात समजा, मग मराठा आहात म्हणजे परत नेमके काय आहात, क्षत्रिय आहात की शूद्र आहात, हा सगळा शोधाचा मुद्दा आहे, एकमेकांनी स्वतःच्या करण्याचा, इतरांच्या आयडेंटिटीचा करण्याचा. मग तुम्ही समजा कायस्थ प्रभू आहात तर मग कोण आहात, मग तुम्ही सारस्वत आहात तर परत आणखीन स्पेसिफिकली कोण आहात. म्हणजे राजवाड्यांचं गंमत केली हो. राजवाडे म्हणाले की सारस्वती क्षत्रियच आहेत, म्हणजे गंमत बघा. त्या सारस्वतांच्या ध्यानात येते की नेमकं काय प्रकार चाललाय. ते स्वतःला म्हणवतात ब्राह्मण, आणि ब्राह्मणांना क्षत्रिय म्हणणं हा त्यांचा अवमान आहे का. म्हणजे क्षत्रियांना शूद्र म्हणणं हा त्यांचा अवमान मी समजू शकतो, पण आता नेमकं काय करायचं. तर हे असं सगळं त्या काळात चाललेलं आहे, आणि हे आपल्याला समजायला पाहिजे नेमकं. आणि ह्या गोष्टी समजून न घेता आपण जर एकतर्फी जर मांडत गेलो ना इतिहास, तर त्यातनं फक्त संघर्ष, फक्त आणि फक्त संघर्षच उत्पन्न होणार. म्हणून भागवत महत्वाचे ठरतात. आणि परत मुद्दा कुठे येतो, सारस्वतांना क्षत्रिय म्हटलं तर काय होईल असा मुद्दा येतो ना. तर सारस्वतांना क्षत्रिय म्हटलं तर ते षटकर्माचे अधिकारी ठरत नाहीत, ते त्रिकर्माचे अधिकारी ठरतात. म्हणजे द्विज ठरतील, शूद्र द्विज नाहीत. लक्षात घ्या परत, हे वरचे 3 वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य, ते द्विज आहेत. पण द्विजांच्या अंतर्गत फरक काय आहे की त्यातला फक्त एक वर्ण म्हणजे ब्राह्मण, तो षटकर्मांचा अधिकारी आहे, आणि क्षत्रिय आणि वैश्य हे त्रिकर्माचे अधिकारी आहेत. आता शूद्रांचा विचार केला तर काय, शूद्र सुद्धा एक लक्षात घ्या, त्यांना वेदांच्या अध्ययनाचा अधिकार नाही. म्हणजे ती 2च कर्म तुम्हाला त्यांची दिसतील या पद्धतीने विचार केला तर. म्हणजे अध्ययन नाही, मग काय करणार ते, दानही नाही, घेऊ शकत नाहीत दान. त्यांना अधिकार फक्त म्हणजे
दान नाही म्हणजे प्रतिग्रह नाही दानाचा, त्यांना अधिकार फक्त दान करण्याचा आहे. म्हणजे षटकर्मवाले, त्रिकर्मवाले आणि एक कर्मवाले असा आपल्याला दिसतो बघा. एनिवे, तर हा जो आहे ना आयडेंटिटीचा झगडा, तो आपल्याला तिथे स्पष्टपणे दिसतो. आणि या सगळ्या झगड्यावरती लक्ष ठेवून कोण आहे? ब्रिटिश सरकार. की या अंतर्गत ज्या दुफळे आहेत, धार्मिक, जातीय वगैरे वगैरे, वांशिक सुद्धा म्हणता येईल या अर्थाने पाहिलं तर, कारण तशी मांडणी होत होती, त्यांचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल, एकमेकांच्या विरुद्ध कसं झुंजवता येईल या लोकांना. आणि जोपर्यंत ते सगळे एकत्र येऊन स्वराज्य पाहिजे म्हणत नाहीत, तोपर्यंत त्यांना सांगता येईल की तुम्हाला स्वराज्य पाहिजे, पण ते तर नाही म्हणतात. ही ब्रिटिशांची पॉलिसी आहे. इतकं सगळं आपलं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्या काळामधलं, आणि ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आता आपण काय म्हणतो की आपण भागवतांच्याकडे आलो, आणि राजवाडे आणि भागवत हे द्वंद्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते बेसिक द्वंद्व आहे आपल्याकडचं, आपल्या इतिहास मीमांसेमधलं. कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं की एका बाजूला आपण समजा फुले आणि फुल्यांच्या पुढच्या लोकांची म्हणजे अनुयायांची इतिहास मीमांसा एका बाजूला ठेवली, आणि राजवाडे आणि राजवाड्यांच्या पुढच्या लोकांची अनुयायांची इतिहास मीमांसा एका बाजूला ठेवली, तर ते दोघांच्या मध्ये संघर्ष होतो असं दिसतं आपल्याला. म्हणजे इकडे ब्राह्मण, म्हणजे आता हा शब्द राजाराम शास्त्र्यांचा आहे, आणि दुसरीकडे ब्राह्मणेतर. फुले म्हणतील की ब्राह्मण किंवा आर्यभट आणि शूद्र अतिशूद्र असा मुद्दा होईल. तर 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 होतंय काय मग अशा या जंक्चरवरती नेमकं, की राजाराम शास्त्री भागवत हे अशा प्रकारचा भेद मान्य करायला तयार नाहीत. ते असं म्हणणार की आपणाला, म्हणजे ब्राह्मणांना, कारण ते स्वतः जातीने ब्राह्मण आहेत, आपणाला या तथाकथित ब्राह्मणेतरांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांची दुखणी काय आहेत, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा ब्राह्मणेतर आपल्या रास्त मागण्या मांडतात, तेव्हा देखील त्यांनी सगळेच ब्राह्मण एका प्रकारचे आहेत असं समजता कामा नये. हे दोन्ही बाजूंना सांगणारे आहेत राजाराम शास्त्री भागवत. ते कसं ते बघा. म्हणून मी तुम्हाला जे म्हणालो ना की भागवत या ठिकाणी का महत्वाचे, ते असे महत्वाचे आहे. गरजा महाराष्ट्रामध्ये मी सांगतोय, ब्राह्मणांना जर त्यांनी सुनावलंच की असं 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 करणं योग्य नाही, म्हणजे जेव्हा बडोद्याला उदाहरणार्थ ब्राह्मणेतरांच्या नेमणुका झाल्या चांगल्या वरच्या पदावरती, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या ब्राह्मण पत्रांनी त्याच्याबद्दल आश्चर्य नव्हे तर नाराजी व्यक्त केली. ती कुठल्या अर्थाने, की यांच्याकडे पुरेशी गुणवत्ता आहे का या ब्राह्मणेतरांकडे. तर तिथे राजाराम शास्त्री त्यांना सांगतायत की गुणवत्ता एका कुठल्या जातीची मालमत्ता नाही, लक्षात घ्या. हे ते त्यांना सांगतायत, ब्राह्मणांना सांगतायत. आणि ब्राह्मणेतरांना काय सांगतायत आता पहा, महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते ब्राह्मणेतरांना क्षत्रिय मानणारे आहेत परत. त्यामुळं ती जी मंडळी दुसऱ्या कॅम्पमधली शूद्र मानत होते ते त्यांना मान्य नाही. राजाराम शास्त्री असं म्हणतायत की ब्राह्मणेतरांचीही गाराणे आम्हास वाजवी दिसते, त्यांचा दोष काढणे किंवा त्या सरकारी नोकऱ्या न शोधता स्वतंत्र धंदे करण्याचा उपदेश करून आपल्या पोळीवर तूप घालण्यास व साक्षात आपल्या बंधूस आपल्या तोंडाकडे पाहू लावण्यास प्रयत्न करणे हे आम्हा धर्मगुरू म्हणवणाऱ्या ब्राह्मणांस तरी बिलकुल शोभत नाही. आपली जबाबदारी जास्त आहे का आपण धर्मगुरू म्हणतो. असल्या कृतीने निसंशय घरफूट मनस्वी वाढेल, म्हणजे दुही, आणि तिचा परिणाम अति भयंकर होईल इशारा देत आहेत. आता ब्राह्मणेतरांना ते काय सांगतायत, ते सांगतायत की महाराष्ट्र क्षत्रियांची उन्नती करू पाहणारा सत्यशोधक समाज व दीनबंधू हे जे वर्तमानपत्र आहे ना, ते भालेकरांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे, कृष्णराव भालेकरांनी मुळात, आणि कृष्णरावांच्या नंतर ते चाललं पुढे. तर यांच्या संबंधाने आता दोन शब्द लिहिले पाहिजेत. दोहोसही आमची हात जोडून सविनय विनंती आहे की उगीच ब्रह्मद्वेष करणे व ब्राह्मणांच्या विरुद्ध क्षुल्लक व कुत्सित मनाच्या पुरुषांनी लिहिलेल्या कचऱ्याच्या पेटीत टाकण्यासारख्या लेखास एकसारखी सतत जागा देऊन एकमेकांमधील द्वेष माजवणे यात बिलकुल शहाणपणा नाही. ज्या एकनाथ स्वामींनी, राजाराम शास्त्री भागवत हे पहिले आहेत की ज्यांना एकनाथ महाराजांचं महत्व कळलं, ज्या एकनाथ स्वामींनी अतिशूद्रांचाही उद्धार व्हावा या हेतूने सर्व धर्मतत्व मराठीत उतरविले व श्राद्धाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वी अतिशूद्रास जीव घातले, ते जातीचे ब्राह्मणच होते.
ज्या अनंत भट्टाने चोख्यासारख्या अतिशूद्राचे प्रासादिक अभंग लिहून ठेवण्याचे पत्करले, तोही जातीचा ब्राह्मण. तेव्हा दरोबस्त ब्राह्मणावर जेव्हा तुम्ही उतरता, ही तुम्ही मोठीच चूक करत आहात. जसे एकट्या ब्राह्मण जातीच्या हातून महाराष्ट्र मंडळाचे गाडे चालणे नाही, तसेच एकट्या क्षत्रिय जातीच्या हातून चालणे नाही. इतरत्र पण त्यांनी असं म्हटलेलं आहे. पहा ते काय म्हणतायत की धर्म प्रकरणी व राज्य प्रकरणी जे काही ध्यानात ठेवण्यासारखे महाराष्ट्रात केले, ते सर्व मराठ्यांनी मिळून, मराठ्यांमध्ये जसे ब्राह्मण, शिंपी व तसेच अतिशूद्र व अविंद ही येतात. शिवाजी महाराजांनी मराठीशाही स्थापिली तो क्षत्रिय, ब्राह्मण व कायस्थ या तिहींचा एकोपा होता म्हणून. अत्यंत महत्वाचं आहे हे वाक्य त्यांचं. या तीन जातीत शिवाजी महाराजांनी वाणीने, कृतीने ओतलेले महाराष्ट्र पण कायम होते. महत्वाच्या तीन जाती ते सांगतायत राजाराम शास्त्री. आणि शिवाजी महाराज यशस्वी का झाले, तर या तीन जातीमध्ये महाराष्ट्रपण नावाची कल्पना रुजवण्यात ते यशस्वी झाले. आणि ही कल्पना विस्कळीत झाली पुढे. केव्हा विस्कळीत झाली, म्हणजे बघा, शिवाजी महाराजांनी गागा भट्टाला बोलावलं. कशासाठी? विस्कळीतपणा होऊ नये म्हणून, की कायस्थ प्रभूंना ब्राह्मण दर्जा देत नव्हते, तो दिला जावा म्हणून. आणि तो गागा भट्टाने ते काम केलं. तर ह्या तीन जाती. पुढे काय झालं मग, पेशवाईमध्ये आता कसं आहे की मराठे तर नाही म्हटलं तरी राजेच होते, सातारचे छत्रपती राजे होते. आणि पेशव्यांच्या सैन्यामध्ये पूर्णपणे मराठ्यांचा भरणा होता. त्यामुळं मराठ्यांच्या बाबत पेशवे फारसे काही करू शकत नव्हते. ते करायची पद्धत कधी सुरू झाली, ब्रिटिश काळात सुरू झालेली आहे, म्हणजे प्रतापसिंहाच्या काळात. त्याच्या अगोदर पेशवाई असेपर्यंत मराठ्यांनी ब्राह्मणांनी कधीही मराठ्यांच्या क्षत्रियत्वावरती आक्षेप घेतल्याचा पुरावा नाही. पण त्यामानाने सेकीपेंच्या वरती घेणं सोपं होतं ना, कारण ते काही तशी मराठ्यांचे इतके बहुसंख्य किंवा असे पॉवरफुल राज्य असणारे लोक नव्हते. म्हणून त्यांनी तो प्रकार पहिल्यांदा सुरू केला. सवाई माधवराव, नारायणराव पेशवे यांच्या काळामध्ये कायस्थ प्रभूंच्या जातीच्या दर्जावरती संशय घेण्यात आला. म्हणजे झालं सुरुवात. म्हणजे राहिले कोण? ब्राह्मण आणि मराठे. मग पुढे मराठ्यांच्या दर्जावरती संशय घ्यावा लागला. का? कारण आता मराठी तर राजे नाही आहेत, राजे कोण आहेत? तर ब्रिटिश आहेत. मग तोही मुद्दा झाला ना. तर त्याच्यावरती ही भागवतांची रिॲक्शन आहे की हे चालणार नाही, असं करून चालणार नाही. ह्या तीन जाती तरी कमीत कमी महत्वाच्या, म्हणजे सगळ्याच तशा पाहिजे आहेत. शिवाजी महाराजांनी सगळ्यांनाच बरोबर घेतलं आणि एक महाराष्ट्र पण निर्माण केलं. पण त्यातल्या त्यात ह्या तीन जाती महत्वाच्या आहेत. तुम्ही कुठलाही किल्ला घ्या शिवाजी महाराजांच्या, तुम्हाला ह्या तीन जातींच्याकडे महत्वाचे अधिकारपद असणार असं दिसतंय. म्हणजे जाती व्यवस्था वाईट चांगली याच्याबद्दल लोक सतत करत असतात, पण ती आहे. आज मी तिला तो वर्तमान आहे. मग जर ती असेल तर तिचा जास्तीत जास्त उपयोग चांगला कसा करून घ्यायचा, हे शिवाजी महाराजांच्याकडनं तुम्ही शिकू शकता. आणखीनही त्यांनी काही गोष्टी केलेल्या आहेत, ते मी नंतर सांगेन. पण आता एवढं तरी कमीत कमी मला या संदर्भात सांगावंसं वाटतं. तर हे राजाराम शास्त्री सांगतायत. आणि मग ते पुढे म्हणतायत काय, की शिवाजी महाराजांसारखे अवतारी क्षत्रिय झाले ते काही ब्रह्मद्वेष करणारे नव्हते. जर त्यांनी ब्रह्मद्वेष केला असता तर त्यांच्या हातून मराठेशाहीची प्राणप्रतिष्ठा निसंशय झाली नसती. जर शिवाजी महाराजांची पावले तुम्हास वंद्य असली, म्हणजे ब्राह्मणेतरांना सांगतायत, तर त्यांच्यासारखे जितके लवकर तुमचे वर्तन होईल तितके सुंदर होईल. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जे अष्टप्रधान होते त्यातले 7 प्रधान ब्राह्मण होते. हे याची नोंद घ्या. प्रल्हाद पंतासारखा ब्राह्मण प्रतिनिधी कानडी महाराष्ट्रात हुजूर होता. प्रल्हाद निराजी म्हणजे शिवाजी महाराजांनी जेव्हा कर्नाटकावरती स्वारी केली, कर्नाटक जिंकला जिंजीपर्यंत, त्याची व्यवस्था लावण्याचं काम कोणावर सोपवलं? तर प्रल्हाद निराजीकडे सोपवलं. व रामचंद्र पंतासारखा अमात्य ब्राह्मण आपल्या मराठी महाराष्ट्रात एकसारखा खपत होता. राजाराम छत्रपती ज्या वेळेला त्यांना जिंजीला जावं लागलं, इथे औरंगजेबाचा दबदबा असताना, मग महाराष्ट्रात जे काही शिल्लक असेल ते जतन करण्याचं, माणसांना एकत्र ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते रामचंद्रपंत अमात्य यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं एक ते नाव घेतात. म्हणून राजाराम महाराजांच्या वेळी मराठेशाही जीव धरून राहिली व दिल्लीपत्तीस अकृतार्थच या अशाश्वत लोकांचा त्याग करणे भाग पडले. आता त्यावेळेला
फुल्यांच्या प्रेरणेतून सत्यशोधक समाजाने असं ठरवलं की आपल्या धार्मिक विधींसाठी ब्राह्मण पुरोहित नाही पाहिजे. मग ब्राह्मणेतर पुरोहित त्यांनी निर्माण केले. म्हणजे लग्न कोणाच्या हातून लावायचं, तर गरज नाही ब्राह्मणाची. आणि अर्थात त्यावेळेच्या ब्राह्मणांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला. कोर्ट कचेऱ्या झाल्या, हायकोर्टापर्यंत प्रकरण गेलं की ब्राह्मणांनी जर लग्न लावलं नाही मराठ्याचं किंवा ब्राह्मणाचं कोणाचंही, तर ते वैधच नाही. आणि एक लग्न वैध नाही म्हटल्यानंतर संततीच्या दर्जाचा प्रश्न येतो. तर ती केस लढावी लागली हायकोर्टापर्यंत आणि ती लढली गेली आणि ती जिंकले. त्यामुळं ब्राह्मणेतरांनी लावलेलं लग्न योग्य असं ठरलं. मग त्याच्यावरती काय म्हणतात राजन भागवत की भटांशिवाय लग्न लावण्याची चाल पाडून तुम्ही अतिप्राचीन काळच्या आपल्या पूर्वजांचा किस्सा गिरवता, हे पाहून आम्हाला संतोष होतो, लक्षात घ्या. परंतु त्याचबरोबर राजाराम शास्त्री पुढे जाऊन म्हणतात, ते महत्वाचं आहे, तुम्ही एक चूक करीत आहात, ती जर लवकरच दुरुस्त कराल तर बरे. लग्न लावण्यासाठी भटाऐवजी लहानशी जात उत्पन्न करण्याकडे तुमच्या मनाचा ओघ वळलेला दिसतो. अशा रीतीने जर भिक्षुकांची नवीन जात तुमच्यामध्ये उत्पन्न कराल तर केवळ आगीतून निघून फोपट्यात गेल्यासारखे होईल. त्याचा नीट शांतपणे आजच विचार केला तर बरे, नाहीपेक्षा पुढे निसंशय पस्तवावे लागेल. आणि पुढे बघा, मग ज्या काळामध्ये मराठ्यांच्या क्षत्रियत्वाचा प्रश्न ऐरणीवरती आला होता, शाहू महाराजांच्या वेदोक्ताचं निमित्त झालं, त्या काळामध्ये काय म्हणतात राजाराम शास्त्री बघा. आणि हे परत ब्राह्मणांना उद्देशून म्हणतायत, शिवाजी वगैरे वीर मंडळी ज्या कुळात जन्मली ती कुळे अस्सल क्षत्रियांची असले पाहिजेत. असे असतात दुराग्रहाने त्यास कुळंबट किंवा कुळंबी किंवा शूद्र म्हणणे. वरील ब्राह्मण मंडळीचे आम्ही अस्सल वंशज असू खरे, तर आम्हाला बिलकुल शोभत नाही. चाक कितीही सुबक व मजबूत असले तर जसे त्या एका चाकाने गाडे चालत नाही, तसेच आम्ही कितीही गुणी असलो तरी महाराष्ट्र मंडळाचे खटारे एकट्या आमच्या ब्राह्मण जातीच्या बळाने चालले नाही. धन्यवाद.